तिथल्या मजुरी शिकांना या ठिकाणी आरक्षणाचा वर्गीकरणाचा वाटा दिला. त्या घटनेला आज जवळजवळ 51 वर्ष पूर्ण होतं. त्यानंतर साधारणतः 94-95 पासून आपल्या बाजूच्या एकत्रित आंध्रामध्ये मंदाकृष्णाच्या नेतृत्वाखाली आरक्षण वर्गीकरणाचा लढा सुरू झाला आणि त्या लढ्याला साधारणतः 2000 साली यश आलं. 2000 साली आंध्र विधानसभेमध्ये कायदा पारित करण्यात आला आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यात आलं. साधारण ते 2004 पर्यंत त्या वर्गीकरणाची अंमलबजावणी होत होती. परंतु काही संघटना विविध राज्यामध्ये पंजाबमध्ये असतील आणि आंध्रामध्ये असतील ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर तेव्हा 2004ला ज्या न्यायमूर्तींनी आपल्या निकालात असं म्हटलेलं होतं, अनुसूचित जातीमध्ये असलेल्या ज्या काही जाती आहेत या होमोजिनियस आहेत, एकजिनसी आहेत आणि या एकजिनसीमध्ये जातीमध्ये विभक्तीकरण करता येत नाही. तसा तो अधिकार राज्याला नाही, राज्य विधानसभेला नाही, तो अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला आहे. या अनुषंगानं ज्या काही केसेस चालल्या, देवेंद्र सिंग विरुद्ध पंजाब ही केस असेल, बाकीच्या केसेस असतील, या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर 2020ला मिश्रा जजचं एक बेंच बसलेलं होतं. त्या मिश्रा जजनं असं निरीक्षण नोंदवलं की अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वाटपामध्ये वितरणामध्ये मोठ्या प्रकारची विषमता निर्माण झालेली आहे आणि ही विषमता संविधानाला आणि संविधानात असलेल्या समतेच्या तत्वाला बाधा आणणारी आहे आणि म्हणून ही उपेक्षा वाढणं, ही विषमता वाढणं या ठिकाणी लोकशाहीला आणि संविधानकर्त्यांना अपेक्षित नव्हतं. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीला अशी विनंती करतो, 5 जजनी घेतलेला निर्णय रद्दबातलचा तो परत दुसऱ्या 5 जजेसच्या बेंचने त्या निर्णयाला योग्य ठरवता येत नाही, वैध ठरवता येत नाही. म्हणून 7 बेंचच्या जजेसच्या नियुक्ती खंडपीठाची निर्मिती करावी आणि या सर्व प्रकरणाचा देश पातळीवरच्या तेलंगणा, आंध्र, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, सगळ्या उत्तर प्रदेश ज्या राज्यामध्ये त्या सरकारांनी तिथल्या लोकांच्या मागणीला अनुसरून, जसं महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं ही गेल्या काही 30-35 वर्षापासूनची चळवळ चालू आहे. त्या चळवळीच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे असताना 2003ला लहुजी साळवे अभ्यास आयोगाची निर्मिती करण्यात आलेली होती. त्या लहुजी साळवे अभ्यास आयोगाची निर्मिती अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेली होती आणि या अनुसूचित जाती लहुजी साळवे अभ्यास आयोगाने आपल्या 82 शिफारशीमध्ये पहिली प्रमुख अशी शिफारस मांडलेली होती, केलेली होती, जर अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण केलंच पाहिजे, पण जर करता येत नसेल तर मातंग समाजाला स्वतंत्र 5% आरक्षण देण्यात यावं. कारण का, शासन प्रशासनातला जो काय वाटा आहे तो या ठिकाणी या समाजाला योग्य प्रमाणामध्ये मिळत नाही. अशा प्रकारचा अभ्यासांती निरीक्षण आपल्या लहुजी साळवे अभ्यास आयोगानं नोंदवलेलं होतं आणि या आयोगाची दखल आता 1 ऑगस्ट 2024ला जो काही निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा, त्या निर्णयामध्ये या लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या अभ्यासाला कोट केलेला आहे. तसंच अन्य राज्यामधल्या अनेक अभ्यासाच्या सुद्धा संदर्भ या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आलेला आहे. हा वर्गीकरणाचा विषय इतर या देशामध्ये जात व्यवस्था आहे, जात व्यवस्था आहे. या जाती व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय आहे? प्रबळ जात दुबळ्या जातीवर आक्रमण करत असते, अतिक्रमण करत असते, ही नैसर्गिक गोष्ट मानलेली जाते. प्रचंड ताकद असलेले लोक, ताकद असलेले जातीचे समूह छोट्या छोट्या जातीच्या अधिकाराचा उपभोग घेत असतात. अशीच काहीशी परिस्थिती या आरक्षण वितरणामध्ये सुद्धा झालेली आणि ही गोष्ट अनेक राज्यातल्या लोकांनी आमच्यावर अन्याय होतोय हे सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्याकडे आपण तरुण, अभ्यासक, पत्रकार, विद्यार्थी, समाजाचे घटक कसं पाहिलं पाहिजे? बऱ्याचदा काय होतंय, आपण जेव्हा वर्तपत्राच्या बातम्या वाचतो, अग्रलेख वाचतो, संपादकीय वाचतो, घडामोडी वाचतो, तेव्हा एकूण त्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपले मतं बनवत असतो
आणि असेच काहीशे मतं आज महाराष्ट्रामध्ये आमचे बनत चाललेले आहे। बाबा हा वर्गीकरणाचा लढा दलितांमध्ये फूट पाडणार आहे अशा प्रकारचा एक प्रचार केला जातो। हा प्रचार वरकरणी खरा खरा वाटत असला तरी, वरवर आपला विश्वास बसत असला तरी, जेव्हा आपण या जाती व्यवस्थेचे कमोरे परिणाम संख्या सगळ्या गोष्टी तपासू तेव्हा निश्चितच आपल्यामध्ये अंतर्गत भेद आहेत अशा प्रकारची गोष्ट लक्षात येते। आणि ही गोष्ट प्रामुख्याने एका गोष्टीकडे मी आपण लक्ष वेधू इच्छितो। बाबासाहेब म्हणाले होते, मला जर पोरगी असली तर मी मागांना दिली असती। बाबासाहेबांना ही अपेक्षा होतं, अनुसूचित जातीमध्ये रोटी बेटी व्यवहार होत नाही, अनुसूचित जातीमध्ये बेटी व्यवहार होत नाही। प्रचंड अशा प्रकारचे जाती भेद आहेत। वरची जात खालच्या जातीचा द्वेष करते आणि खालची जात वरच्या जातीचा तिरस्कार करते। आणि मग याच्यावर उपाय काय आहे? याच्यावर उपाय काय आहे? बाबासाहेब म्हणाले होते, मोठ्या प्रमाणामध्ये आंतरजाती विवाह झाले पाहिजेत, तेव्हा आमच्यातले सगळ्या प्रकारचे भेद मिटून जातील आणि आम्हाला समतामुलक समाज निर्माण करता येऊ शकते। हे बाबासाहेबाला अपेक्षित होतं। परंतु वरचेवर जाती घट्ट होत आहेत, वरच्यावर जाती अंकुंचीदार होत आहेत, वरच्यावर जाती या ठिकाणी आपलं जात वर्चस्व कायम राहण्यासाठी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मग याच्यासाठी सत्ता पद संसाधनं याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून इथं आपलं प्रस्थ कायम राहील अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत। हे जात वर्चस्वाचा जो काही फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी सामान्य आणि अल्पसंख्याक आणि कमजोर जातीच्या एकूण सगळ्या अधिकाराच्या बाबतीमध्ये एक वेगळी भूमिका घेत असताना दिसतो। आणि हीच वेगळी भूमिका इथल्या सामान्य आणि शेवटच्या माणसाला न्यायापासून वंचित राहण्यासाठी कारणीभूत ठरते। ही वस्तुस्थिती मला वाटते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे। आणि म्हणून हा लढा अनुसूचित जाती आरक्षणाचा लढा सामान्य माणसाच्या, अल्पसंख्य माणसाच्या, कमजोर माणसाच्या, लाभापासून वंचित असलेल्या माणसाच्या, कसल्याही प्रकारचे संसाधन नसलेल्या माणसाच्या मूलभूत आणि संविधानिक अधिकाराचा लढा आहे। आणि या लढ्याच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचं एका ठिकाणी वाक्य आहे, ते असं म्हणतात, जर आपल्या पाठीमागं आपल्यापेक्षा अतिशय कमजोर आणि अल्पसंख्य जात असेल, तिच्याकडे ताकद नसेल आपला आवाज उठवायची, तिचा प्रभाव शासन प्रशासनावर पडत नसेल आणि राज्यकर्ते त्या जातीच्या बाबतीत धोरणं बनवत नसतील, तर काय केलं पाहिजे? त्या जातींना सोबत आणण्यासाठी आपल्यापेक्षा अधिकचा वाटा त्यांना दिला पाहिजे, तिथे संख्येचा विचार करता कामा नये। हा मूलभूत विचार आरक्षणाच्या वर्गीकरणाचा मूळ बेस आहे, मूळ बेस। आणि म्हणून जेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तेव्हा तिथे कुठे संख्येचा विचार केलेला नाही, संख्येचा विचार केलेला नाही। कशाचा विचार केलेला आहे? मागासपणाचा विचार केलेला आहे, वंचिततेचा विचार केलेला आहे। आमचं मागासपण कशामध्ये आहे? आमचं मागासपण शिक्षणात आहे, आमचं मागासपण संशोधनात आहे, आमचं मागासपण आमच्या काही सामाजिक प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये आहे, अजूनही आम्ही त्याच्यामध्ये अडकलेले आहोत। आमची संख्या त्याच्या पाठीमागं कारणीभूत आहेत, आमची जागृती त्याच्यामध्ये नाही, आमची चळवळ त्याच्यामध्ये नाही। या सगळ्या पातळीवर आम्ही मागास हे सिद्ध झालेलं आहे, केलेलं आहे, अनेक वेळा झालेलं आहे। आणि म्हणून या लढ्याकडे पाहत असताना बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून, फुलेंच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे। फुले असं म्हणतात एका ठिकाणी, आमच्या लेकरांना ब्राह्मणवादी शिक्षक तेवढ्या मायेनं प्रेमानं अधिकारानं शिकवत नाहीत, छडी मारून शिकवतात। काय करा? त्याच्यावर उपाय सांगितला महात्मा फुलेंनी, मांगा महाराजांचीच शिक्षक नेमा। मग मांगा महाराजांचा शिक्षक काय करेल? अधिकारानं आणि प्रेमानं जबाबदारी म्हणून त्यांच्यामध्ये काय करेल? शैक्षणिक अशा प्रकारच्या जी काही गोष्टी आहेत ते रुजवण्याचं काम करेल। ही भूमिका अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी उपयुक्त आणि आज परिस्थितीमध्ये ते लागू आहे। सोबतच शाहू महाराज आपल्या संस्थानामध्ये 1902 ला जेव्हा आपल्या वाढदिवसाची गिफ्ट आपल्या संस्थानामध्ये देत होते, तेव्हा आरक्षण लागू करण्याची घोषणा केली। तेव्हा तिथल्या सेक्रेटरी लोकांनी काय प्रश्न केला? राजे, काय तुम्ही येडे वगैरे झाले की काय? या लोकांना कशासाठी तुम्ही आरक्षण देताय? त्यांची लायकी आहे का? त्यांचं शिक्षण आहे का? हे चालू शकतील का? काय करताय तुम्ही? हे बोलत असताना त्यांनी घोड्याचं उदाहरण दिलं आपल्याला, ते जगप्रसिद्ध आहे। कोणते घोडे होते? सगळेच घोडे होते, एकाच जातीचे होते ते घोडे। ते चवाळं टाकलं, त्याच्यासमोर दाणा टाकल्याशिवाय सगळे घोडे आले, खाऊ लागले। परंतु एक निरीक्षण शाहू महाराजांचं पक्क होतं, त्यांच्याकडे मानवतावाद होता। सशक्त घोडे खात तर होतेच दाना, परंतु अशक्त घोड्यांना लाथा मारत होते। एकाच जातीचे होते, वेगवेगळ्या जातीचे नव्हते। परिणाम काय आहे?
वैशिष्ट्य काय आहे? सक्षम माणसं अधिक आणि अतिरिक्त घेत असतात. त्याच्यासोबतच पाठीमागच्या लोकांचा विचार करत नाहीत. हे शाहू महाराजांना दाखवायचं होतं की आरक्षण घेत असतानाच त्यांनी ते फॉर्म्युला दिला आणि तो फॉर्म्युला मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. परंतु त्याच्या पुढे जाऊन त्या आरक्षणासाठी पात्र करायच्या लोकांना तर शिक्षण देणं कंपल्सरी होतं. आणि शिक्षण देत असताना अनेक जातीचे लोक लेकरं एकाच ताटामध्ये एकाच खोलीमध्ये झोपायला तयार नव्हते. चांभारही झोपायला तयार नव्हता. ओके, मग चांभारांची बोर्डिंग वेगळी काढली, मागाभारांची बोर्डिंग वेगळी काढली, मुसलमानांची बोर्डिंग वेगळी काढली, मारवाड्यांची बोर्डिंग वेगळी काढली, लिंगायताची बोर्डिंग वेगळी काढली, मराठ्यांची बोर्डिंग वेगळी काढली. काय उद्देश होता? शाहू महाराजांचं टार्गेट होतं की मला यांना शिक्षण द्यायचं आहे आणि तेव्हा हे आरक्षणासाठी पात्र होतील. आज वर्गीकरणाचा उद्देश एवढाच आहे प्रामाणिकपणानं, यांना विश्वास आला पाहिजे आमच्यासाठी कोटा राखीव आहे, आमच्यासाठी कोटा राखीव आहे. समाजामध्ये आलेलं नैराश्य जे आहे ना, जेव्हा उपेक्षा होते, अपमान होतो, प्रचंड विवंचना येते, अभावग्रस्तता सतत खात राहते, तेव्हा माणसं निस्तेज होतात. आणि जेव्हा निस्तेज माणसं होतात तेव्हा मनानं खचतात. आणि जेव्हा माणसं मनानं खचतात तेव्हा या ठिकाणी आपल्या पायावर उभं टाकू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नावाची गोष्ट नसते. आत्मविश्वास नावाची गोष्ट नसते. जेव्हा सोबतचा भाव लागेल तेव्हा साहजिकच त्या दुसऱ्या भावाला त्याच्यामध्ये ऊर्जा येते, त्याला ट्रान्सफर करायची गरज नाही, ऑलरेडी ती ऊर्जा ट्रान्सफर होत असते. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून वर्गीकरणाच्या दृष्टिकोनात, वर्गीकरणाच्या विषयाकडे पाहत असताना आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे. हा आमचा संविधानिक अधिकाराचा लढा आहे. हा लढा संविधानिक अधिकाराचा लढा आहे. या लढ्याच्या पाठीशी बाबासाहेब आहेत, या लढ्याच्या पाठीशी शाहू महाराजांचं तत्वज्ञान आहे, फुलेची आयडिओलॉजी आहे, संविधानाचा आधार आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार आहे. आता आमच्यासमोर कुठलाही अडथळा नाही. आता सरकारची जबाबदारी आहे, बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळात ठेवा आणि त्याच्यावर वर्गीकरणाचा कायदा करा. एवढी गरज असताना आता मोठ्या प्रमाणात जो विरोध होतोय ते विरोध अनाकलनीय आहे, आकलनाच्या पलीकडचा आहे, असं आपण त्याला काही मानायची गरज नाही. तो स्वाभाविक आहे. मिडल क्लास जेव्हा प्रस्थापित झालेला जो समूह असतो तो आपले अधिकार सोडायला तयार नसतो, सहजासहजी सोडायला तयार नसतो. एक तर शासनानं त्याला कायदा करून ते काढून घेतले पाहिजे, किंवा ज्या माणसाने या अधिकाराची गरज आहे त्या माणसांनी, त्या समूहाने या अधिकाराच्या प्रती सर्वस्वपणाला लावून जोखीम घेऊन आपला अधिकार तो हिसकावून घेण्याची तयारी केला पाहिजे. तेव्हा या गोष्टी प्राप्त आपल्याला होऊ शकतात. आपल्याला सहानुभूतीनं किंवा कोणाच्या दयेनं ही अधिकार गोष्ट मिळणारी नाही. गुरु गोविंद सिंग म्हणतात, जो ले है वो निजबल से ले है. माणसं दयेमध्ये उपकारामध्ये सत्ता देत नसतात, सन्मान देत नसतात. आणि म्हणून वर्गीकरणाचा लढा आमच्या आत्मसन्मानाच्या पातळीवर आम्ही विचार केलो तर आमच्या अधिकाराचा लढा आणि आमच्या आत्मसन्मानाचा. आमची व्यापक भूमिका आहे. आम्हाला कोणाचं नकोच नको, परंतु आमच्या वाट्याला जे काही मिळणार आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. शिवाय आमच्या पाठीमागं डक्कलवारा असतील, भंगी असतील, आजही ते माणसांची विष्ठा काढतायत. आजही छोट्या छोट्या जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये 4-5 जातीचं नाव तोंडावर येते, मांग, मार, ढोर, चांबा. बाकीची 4थी 5वी जात आम्हाला माहित नाही. आमच्या होलार बांधवांची काय अवस्था आहे, आमच्या मुरुड बांधवांची अवस्था काय, मुरुडामध्ये किती अधिकारी आहेत, होलारामध्ये किती अधिकारी आहेत, खाटकामध्ये अधिकारी किती आहेत, भंग्यामध्ये फक्त पारंपरिक पीटी म्हणून म्हणतात ते, जे अनुकंपाच्या धर्तीवर वडील मेला, आई मेली तर त्याच्या कुटुंबामध्ये त्या पोराला घाण काढण्याचीच नोकरी मिळते, ती अधिकारी पदाच्या पातळीवर तो फरक पोहोचू शकत. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती असताना या लढ्याकडे आज जो विरोध होतोय तो निश्चितपणानं या ठिकाणी आपले जातीय हितसंबंध धोक्यात येऊ नयेत, आपले जातीय हितसंबंध धोक्यात येऊ नयेत म्हणून या ठिकाणी विरोध केला जातो. आणि विरोध करत असताना बुद्धिभेद करण्याचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. बुद्धिभेद करण्याचे काम म्हणजे जे आजपर्यंत इथली मनोवादी व्यवस्था, ब्राह्मणवादी व्यवस्था बुद्धिभेद करत आली, तुमची लायकी नाही, तुम्ही पात्र नाहीत, तुम्ही कायच कारभार करणार आहात. टिळक म्हणाले होते कुंभटाला जाऊन काय तिथे संसदेमध्ये नांगर हाणायचं काय, तेलाला काय तिथं तेल काढायचं आहे काय. आज परिस्थिती अशी आहे, आम्हाला पोतराजाची उदाहरण देऊन सांगितलं जातं की बघा हे कलेक्टरची परीक्षा देऊ लागले, कलेक्टरचे रियाज करायला, कलेक्टरची परीक्षा पास करणारे लोक आहेत. हे चुकीचं आहे आणि बुद्धीच्या पातळीवर न पटणारी गोष्ट आहे.
तरीही परंतु त्या गोष्टीकडे आम्ही कानाडोळा का करतोय? आम्हाला या ठिकाणी सामाजिक न्यायाची लढाई लढत असताना आमच्या सोबत जर बाबासाहेबांचा विचार अधिष्ठानाच्या पातळीवर असेल तर आम्हाला कोणाला भियायचं घाबरायचं काही कारण नाही. कितीही मोठे असतील आणि किती ताकदवान असतील, आमचा लढा न्यायिक आहे. या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. आम्ही प्रॉपर वेनं जात आहोत, याही गोष्टीवर आम्ही ठाम आहोत. आणि आम्ही आजपर्यंतची लढाई तालुक्यामधलं घडलेलं मॅटर असेल, जिल्ह्यामधलं घडलेलं असेल किंवा देश पातळीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठले मॅटर घडलेलं असेल अन्याय अत्याचाराचं, त्या सगळ्या प्रकरणाला आपण आपल्या ताकदीवर न्याय म्हणून दिलेला आहे. आम्हाला कोणाच्या सहानुभूतीची गरज आजपर्यंत पडलेली नाही. या बिलोलीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर जेव्हा 94-95 पासून आपण काम करतो रुमाले साहेब, आपण आपलं नेतृत्व करण्यासाठी सक्षम होतो, सगळ्याच पातळीवर होतो. ही सक्षमता केवळ आणि केवळ चळवळीत असल्यामुळं आमच्या ठिकाणी आलेली आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून माझ्या तरुण मित्रांनो, आता शंकरराव म्हणाले की 70% ब्राह्मणाकडे आहे, ही गोष्ट खरीच आहे. हे बामशेप अशा पद्धतीची थेरी म्हणते, त्या थेरीला आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु अनुसूचित जाती अंतर्गत असणाऱ्या जातीच्या वाट्याला आज काय परिस्थिती आहे, त्याच्या वाट्याला किती टक्का जातोय? नागोराव कुडके म्हणाले 0.83% जर जात असेल तर तो मुख्य प्रवाहामध्ये येणारच कसा? आज ज्यांच्याकडे अतिरिक्त साधनं आलेले आहेत, आमच्या हेलगंद्रेंनी सांगितलं, एक कोणता माणूस, आमचा विटा करणारा माणूस किंवा ऊस तोडायला जाणारा माणूस, बिगारी काम करणारा माणूस आपल्या क्लास 1च्या आपल्या सख्या भावाच्या लेकराच्या बरोबरीची फॅसिलिटी आपण देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्याला बरोबरीला न्यायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला सेपरेट ट्रीटमेंटच लागते, सेपरेट ट्रीटमेंट. आज आम्हाला ऑपरेशनची गरज आहे, तरच आम्ही वाचणार असू तर ऑपरेशन झालं पाहिजे. त्याला आयसीयूची ट्रीटमेंट हाय ट्रीटमेंट अपेक्षित असेल तर त्याला हाय ट्रीटमेंटच द्यावी लागते. तो त्याचा अधिकार आहे, त्या रुग्णाचा अधिकार आहे. तसा इथं वंचित असणाऱ्या, मागास असणाऱ्या, अनुसूचित जातीमधल्या दुर्बल जातीचा तो अधिकार आहे की त्याला वर्गीकरणाच्या माध्यमातूनच पुढे आणता येऊ शकते. याला संविधान विरोधी किंवा बाबासाहेबांच्या फिलॉसॉफीच्या विरोधामध्ये ठरवता येत नाही. जे कोणी ठरवत आहेत ते निश्चितपणाने बुद्धिभेद करत आहेत, ते त्यांचं चूक आहे हे सांगण्याची आपली नैतिक जिम्मेदारी आपण पार पाडली पाहिजे. आणि हे पार पाडत असताना हेही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, महार हे दुश्मन नाहीत, हे व्यवस्थेचे बळी आहेत. आमचे वर्गीकरण जर सोडलं, प्रशासनातला न्यायिक वाटा जर सोडला, बाकीचे काही आम्हाला मिळणारी जी काही वागणूक आहे ती सारखीच आहे. या वागणुकीमध्ये काही बदल झालेला नाही. जेव्हा जेव्हा ही वागणूक आमचा बळी घेते, चांबार म्हणून बळी घेते, महार म्हणून बळी घेते, मान म्हणून बळी घेते, ढोर म्हणून बळी घेते, या पातळीवर आम्ही सक्षम आणि सोबत आहोत. आमच्यात संवाद असला पाहिजे, आमच्यात एकोपा असला पाहिजे. आम्ही याविरुद्ध संघटितपणे लढले पाहिजे. या बाबतीमध्ये आमचं एक मत आहे, त्याच्याशी आम्ही 100% सोबत आहोत. आम्ही याच्या बाबतीमध्ये प्रतारणा करणारच नाही. परंतु वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही वर्गीकरणाच्या बाजूने उभे टाकले पाहिजे. काही लोक म्हणू लागलेले आहेत, जेव्हा बाबासाहेब 56ला धर्मांतर केले, जवळजवळ 90 पर्यंत अनुसूचित जातीच्या सवलती धर्मांतरित आमच्या बौद्ध बांधवांना दिल्या जात होत्या. 89ला कायदा केला व्हीपी सिंगांनी. एक काही माणसाने एक ओळीची तक्रार केली नाही तेव्हा यांना देऊ नका. आमची भावना कालही होती, आजही होती. ते आमचे बांधव आहेत, त्यांना मिळालं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारानं धर्मांतर केलं म्हणजे काय गुन्हा केला नाही, अशा प्रकारची आजही आमची भावना आहे. आता तुमची अशी भावना असली पाहिजे. ते पाठीमागे राहिलेले आहेत आणि त्यांना सोबत घेणं गरजेचं आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय आमची ताकद वाढणार नाही आणि आमची ताकद वाढल्याशिवाय आम्ही या व्यवस्थेच्या विरोधात लढणार नाही. ही कोणाची भावना पाहिजे गाडेकर सर? ज्यांना या ठिकाणी लढाईचं नेतृत्व करायचं आहे, ज्यांना या ठिकाणी राज्य स्थापित करायचं आहे, ज्यांना या ठिकाणी सत्तेमध्ये भागीदारी मिळवायची आहे, त्यांची भूमिका असायला पाहिजे ना. तुम्ही तर स्वतःच्या ताकदीवर होऊ शकत नाही. जेव्हा मी वंचितचा उमेदवार होतो 2019ला, 45 लाख मतं वंचित आघाडीला, आणि आम्ही सोडल्याच्या नंतर आता 25 लाखावर वंचित आघाडी आली. राजकीय दृष्ट्या लढाई लढण्यासाठी जी काही वोट बँक लागते, जो काही समाज सोबत लागतो, त्या समाजासोबतचा संवाद लागतो, त्या समाजासोबतची विश्वासार्हता कमवणं लागतं, त्या समाजासोबत प्रमाणित राहणं लागतं. त्या समाजासाठी केलेले जे काही करार मदार आहेत, आम्हाला शब्द दिला होता, तो शब्द फिरवला म्हणून आम्ही थांबलो नाही. आम्ही आपली लढाई लढण्यासाठी सुरू आहोत. या सगळ्या पातळीवर आता आमच्या प्रगत झालेल्या भावाने विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या बाबतीतलं जे काही सिंहावलोकन आहे, आत्मपरीक्षण आहे, ते केलं पाहिजे. हे आपले बंधू आहेत.
बंधू जर आपल्या सोबत राहिले तर आपली ताकद वाढू शकते, आणि बंधू जर आपल्यापासून दूर गेले किंवा आपण जर त्यांना दूर लोटलो एक प्रकारे या प्रकरणाला विरोध करून, वर्गीकरणाला विरोध करून, साहजिकच आपली ताकद कमी होणार आहे याची जाणीव आपणही त्यांना करून दिली पाहिजे आणि त्यांना पण झाली पाहिजे. परंतु वर्गीकरणाची लढाई कुठल्याही अटीवर, कुठल्याही शर्तीवर थांबता कामा नये. ती लढूनच आपण या ठिकाणी शांत बसू, अशा प्रकारचा निर्धार आपण आपल्या ठिकाणी केला पाहिजे. त्याला आरक्षणाच्या वर्गीकरणानं तोटा कोणाचा आहे यापेक्षा न्याय कोणाला मिळणार आहे हे आमच्या समोर गोष्ट समोर असली पाहिजे. बुद्धिभेद केला जातोय ओपन राहणाऱ्या जागांचं काय. जेव्हा डॉक्टर BS वाघमारे सरांनी 80-82चा प्रस्ताव सादर केला, त्यांनी सुचवलेला आहे प्रगत जातीचा एक गट करा आणि अप्रगत जातीचा एक गट करा. अप्रगत जाती मातंग समाज असं जे काही 45-46 जाती आहेत त्या अप्रगत गटात टाका, आणि ज्या काही लाभार्थी जाती आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, संख्या कमी असली तरी लाभ मिळालाय जास्त, आणि ताकदीच्या जोरावर सुद्धा, ज्ञानाच्या जोरावर सुद्धा अतिरिक्त लाभ मिळालाय. तुम्ही जर कालची याची मुलाखत ऐकली असेल, एक्स चेअरमन JNU डॉक्टर सुखदेव थोरात, ते फक्त सांगतायत आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 3 गटामध्ये व गटामध्ये अधिक संख्या लाभ मिळालेला आहे. कबूल करतायत आणि सांगत असताना हे पण सांगतायत की मातंग समाजाचं शिक्षणाचं प्रमाण वगैरे नाही, शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना संसाधन पुरवले पाहिजेत वगैरे सांगत असताना ते याकडे दुर्लक्ष करतायत. आता त्यांना शाहू महाराजांच्या फॉर्म्युल्याचा विसर पडलेला आहे. सशक्त घोडे मोठ्या ताकदीनं वेगवान पद्धतीनं पुढे जात आहेत आणि पाठीमागे राहिलेल्यांच्या बाबतीमध्ये शिक्षण हे पुरेसं नाही. त्यांना अतिरिक्त ताकद देणं गरजेचं आहे. जे बाबासाहेबांचं कोटेशन लक्षात घेतलं पाहिजे, जे पाठीमागे राहिले त्यांना अधिक ताकद द्या, म्हणजे ते तुमच्या पुढे तुमच्यासोबत येतील. या गोष्टीकडे जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं, आणि हे दुर्लक्ष करण्याचं काम मला वाटते जाणीवपूर्वक काही समजून घेतलं पाहिजे. एलगंदरे यांनी जी काही भूमिका मांडली, समाज आपल्या सगळ्यांची वाढलेली आहे. आपल्याला कळतंय फायदा कशात आहे, तोटा कशात आहे, परंतु आपली मजबुरी आहे. समाज जीवनामध्ये वावरत असताना आपला एक स्वभाव आहे, आपण नाराज कोणालाच करत नाही. आपण जाऊ द्या म्हणतो, वाद करायचं नाही, जाऊ द्या असं करतो. पण जाऊ द्याने चिंतन करत असताना एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे जाऊ द्या कोण विचार करतो, दुबळेपणाचं ते लक्षण नाही. जाऊ द्या निरुपद्रवी आणि इथं निर्व्याज्यपणे प्रेम करणाऱ्या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे. जाऊ द्या कोणाला कोण म्हणतो, जो अनित्य आहे, बुद्धाचं तत्वज्ञान आहे, निर्माण होणार आहे, नष्ट होणार आहे, निर्माण होणार आहे, नष्ट होणार आहे, हे बुद्ध सांगतो. आजची जी परिस्थिती आहे ते नष्ट होणार आहे. आज आमचा द्वेष करणारी माणसं ती उद्या आमच्यावर प्रेम करतील, परंतु आपली परिवर्तनाची जी काही सायकल आहे ती आपण चालू ठेवली पाहिजे. बाबा आपण जैसे ते बसलो आपण अपमानाला धनी होणार आहोत, जैसे ते राहिलो आपली अधोगती ठरलेली आहे, जैसे ते राहिलो आपली प्रगती रोखली जाणार आहे. आपल्या साचलेल्या पाण्याचा वास जसा येतो ना, तसा या ठिकाणी थांबलेल्या समाजाच्या संवेदना वेदना कोणालाच कळत नाहीत. थांबलेल्या समाजाची वकिली राज्यकर्ते कोणीच करत नाही. कोणाची वकिली करतात? जे ऍक्टिव्ह आहेत, जे आक्रमक आहेत, जे या ठिकाणी या व्यवस्थेला नाकीनं बांधतात, डिस्टर्ब करतात, राज्यकर्त्यांना प्रश्न विचारतात, राज्यकर्त्याला चॅलेंज करतात, त्याच समूहाच्या बाबतीमध्ये इथं सगळ्याच पक्षाचे लोक वकिली करतात. त्याचं उदाहरण संख्या म्हणून जर घ्यायचं झालं, जरांगेचं घेता येईल, परंतु संख्या कमी असताना सुद्धा जे काही या ठिकाणी इव्हेंट होत आहेत त्या इव्हेंटचा, त्या चळवळीचा संदर्भ घेतला, जी चळवळ सरकारला भारी पडते, सरकार निश्चितपणाने त्याच्या ठिकाणी जाऊन धोरण ठरवण्याचं काम करते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून वर्गीकरणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, आणि अंतिम टप्प्यात असताना सरकार सोबत असलेले लोक समाजाला काय मिळते यापेक्षा या चळवळीला कॅश करून मला काय मिळवता येईल, माझं प्रमोशन कसं करून घेता येईल, मला लाभाचे पद कसे मिळवता येतील, यावर फोकस केले जातात. सत्तेसोबत आहात तुम्ही, सत्तेसोबत आहात, मोर्चा कशाला काढता? माझा साधा प्रश्न आहे. नगरसेवक आहे सत्ताधारी राजू कुडके, मोर्चा कशाला काढायचा? नगरसेवक म्हणून लोकांनी निवडून दिले, खरखर शिवोला पत्र लिहायचं, आपल्या बैठकीमध्ये मांडायचं आणि आपल्या वाटासाठी लागणाऱ्या ज्या काही आवश्यक गोष्टी ते मंजूर करून घ्यायचं, हे काम आहे. आता 35% भरती पूर्ण झालेली आहे, मेगा भरतीतला 35% भाग, आता राहिला 30-40% भाग, आणि तुम्ही बाहेरून म्हणू लागले मेगा भरती थांबवा, बाहेरून म्हणू लागले मेगा भरती सरकारनं थांबवली पाहिजे. मग सत्तेमध्ये असणारे आमचे आमदार काय करतात? सत्तेमध्ये असलेले आमचे आमदार काय करतात? आणि हे कोणी करायचं? आम्ही सभा करत आहोत का?
पण आम्ही रस्त्यावर आहोत आणि रस्त्यावरच्या आंदोलनाला या ठिकाणी ताकद नसेल, समाज सोबत नसेल, तेवढा इम्पॅक्ट होत नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतं का? परिणामी नुकसान कोणाचं होतंय? समाजाचं नुकसान होतंय. समाजाचं प्रतिनिधित्व कोण करतंय? संघटना म्हणून आम्ही रस्त्यावर करतो, पण आम्ही परावलंबी आहोत, संसाधन आमच्याकडे नाही. पण तुमच्याकडे अधिकार आहे, तुम्हाला सभागृहात लोकांनी पाठवलेला आहे. तुमची ड्युटी आहे कोणाच्या भावना कशाच्या न जपता समाजाच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी. या पातळीवर आमचे लोकप्रतिनिधी काय करतात? बरं ठीक आहे, जातीचे म्हणून जाऊ द्या, ज्यांना आम्ही निवडून दिले, खासदार केले, बाकीच्या मतदारसंघामध्ये ताकद दिली, आमच्यामुळेच ते लोक सत्तेत गेले, त्यांच्याकडे तर आपण जातो का? बाबू जात नाही ना. का जात नाही? या ठिकाणी आम्ही या लढ्याला अजूनही सिरियसली घेतलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. वर्गीकरण झालं पाहिजे म्हणून जेवढी ताकद रस्त्यावर दिसायला पाहिजे त्यापेक्षा अधिकची ताकद वर्गीकरण नको, आणि केल्याच्या नंतरही सत्ताधाऱ्यांना तुडवण्याची भूमिका या ठिकाणी केली जाते. कशाच्या बळावर? ताकदीच्या आणि एकतेच्या बळावर केली जाते, जागृतीच्या बळावर केली जाते. हे जे काही सत्ताधाऱ्याला चेकमेट करणारे हातखंडे आहेत, सत्ताधाऱ्याला चॅलेंज करणाऱ्या जे काही गोष्टी आहेत, त्या जागृत झालेल्या समाजाकडे आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे शेषराव. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, समाजातला विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, कर्मचारी, सेवानिवृत्त लोक, बुद्धिवादी लोक, पत्रकार लोक, या सगळ्यांनी आमचं एकच मिशन असलं पाहिजे. तात्काळ 15 दिवसाच्या आत या विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये तो कायदा झाला पाहिजे. आणि कायदा होत नसेल तर आम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदारांचं औपचारिकपणे स्वागत करणार नाही. त्याला आम्ही जा विचारू, आमच्या वस्तीमध्ये येऊ देणार नाही, तुमच्या सगळ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू. हे सांगण्याचं तरी काम, बोलण्याचं तरी काम झालं पाहिजे. आम्ही बोलतच नाही, आम्ही कोणाला नाराजच करत नाही. आणि जे लोक नाराज करत नाहीत सत्ताधाऱ्यांना, लोकप्रतिनिधीला, त्यांना कधीही सन्मान मिळत नाही, भागीदारी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आपण मला वाटतं समजून घेतली पाहिजे. ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून जो काही प्रस्ताव दाखल केलेला आहे, भीती याची निर्माण केली जाते की ओपन झालेल्या जागेचं काय. त्यांनी सुचवलंय असं व्यवस्थित, जर अप्रगत गटामध्ये एखादा पात्र उमेदवार नसेल तर ती जागा ओपन न करता ब गटातल्या लोकांना, उमेदवाराला द्या. एवढा व्यवस्थित प्रस्ताव, न्यायिक, सगळ्यांच्या हिताचा सुचवण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? आम्ही पात्र आज नाही, आमचे बांधव पात्र आहेत ना, त्यांना द्या ना. आमचा इथला जो काही ओपन कॅटेगरी मधला जो बांधव आहे त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचं दुखणं, मरणं, जगणं सगळं एक आहे. आणि म्हणून आमच्या आज जरी आम्ही पात्र नसलो, आमच्या हिश्श्याची जी जागा आहे त्याला दिली पाहिजे. परंतु ही जागा देत असताना आमचे जे काही लोक आहेत, वर्गीकरण होणं गरजेचं आहे. आणि वर्गीकरण होण्याच्या अनुषंगानं जे काही नैतिक पाठबळ या ठिकाणी लागते, ते नैतिक पाठबळ या ठिकाणी पुढारलेल्या व्यक्ती समूहाने दिलं पाहिजे. ते आज देत नाहीत. हे दुखणं आपलं आहे, परंतु तुम्हालाच इलाज करायचा आहे, तुम्हालाच गळ सोसायची आहे, तुम्हालाच त्याच्या वेदना सहन करायच्या आहेत. आणि संघटितपणाने अगदी ताकद लावून, आमचा गंगाधर डुकरे झाडावर गेला, आमचे दत्तराज गायकवाड झाडावर गेले, आमचे हनुमंत नामाकार औरंगाबादच्या झाडावर गेले. 10-15 पोरं, 2 वाजताचं ऊन किती कडक असतं, आणि ते बी मुंबईच्या त्या फरशीवरचं, रोडावरचं, सिमेंटच्या त्या गडबडा लोळत होते. कशासाठी हो? सरकार आमची उपेक्षा करते. आता काल परवा दिवशी मुख्यमंत्री म्हणाले आम्ही 3 महिन्यामध्ये करू. हिंदी वर्तुळाला मुलाखत देत होते. जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, लोह्याच्या सभेमध्ये, आमच्या इथे माधव आहे, बाकीचे सगळे लोक आहेत, त्या लोह्याच्या सभेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला, साहेब वर्गीकरणाचं काय झालं सांगा. सगळ्यांनी पकडलं, एक पोलीस, 8-8 पोलीस एका कार्यकर्त्यावर पडत होते, तोंड लावत होते. त्याच्या लक्षात आलं, बाजूला विचारलं, साहेब ते वर्गीकरणाचं म्हणतायत, आरक्षण वर्गीकरणाचं. हो हो झालंय. मुख्य बदल समितीचा अहवाल आला की आम्ही ते ठेवणार आहोत आणि 1 महिन्यामध्ये कायदा करणार आहोत. आम्ही त्यांचं काम केलं, त्यांची मागणी मंजूर केलेली आहे. आता काल म्हणते 3 महिने. याचा अर्थ काय? आम्हाला या ठिकाणी चेक केलं जातंय. वेट अँड वॉचची भूमिका मुख्यमंत्री घेत आहेत. आमच्यावर जर सरकारला चॅलेंज जर विरोध करत असतील, मी तुम्हाला आज प्रामाणिकपणानं सांगतो, वर्गीकरणाचा विषय थंड बस्त्यामध्ये जाऊ शकतो. आणि जर आम्ही सरकारला चॅलेंज दिलो, सरकारच्या अंगावर गेलो, तर या पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा ऑगस्ट पर्यंत हे वर्गीकरणाचा विषय काय होऊ शकतो? मार्गी लावू शकतो. आता म्हणून आपण काय केलं पाहिजे याच्यावर बोलू, याच्यावर आपण काम केलं पाहिजे.
सरकार लोकशाहीमध्ये लोकशक्तीला महत्व आहे, लोकांच्या उपद्रवाला महत्व आहे आणि लोकशक्ती असल्याशिवाय उपद्रव आपण करू शकत नाही आणि उपद्रव दाखवल्याशिवाय तुम्ही कोण आहात, तुमचं काय म्हणणं आहे त्याची मीडिया नोंद घेत नाही, शासन प्रशासन नोंद घेत नाही, इथले विचार नोंद घेत नाही, सरकार नोंद घेत नाही. आणि म्हणून ही जी यात्रा आहे ही यात्रा सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठीच आयोजित केलेली आहे. आमची फाईल महाराष्ट्राच्या कुठल्याही खात्यामध्ये नाही, आम्ही सरकारचे काय लाडके नाही, आम्ही सत्ताधाऱ्याच्या जवळचे नाही. ही वस्तुस्थिती आहे, समाजाला कळालं पाहिजे. जेव्हा माझे कार्यकर्ते झाडावर गेले, मंत्रालयासमोर गेले, 129 प्रमाणे गुन्हे दाखल झाले, 3 FIR दिले आणि प्लस 60 लोक अशा पद्धतीचे लोकांची यादी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. भावाला ही किंमत कोणासाठी आहे? हे अंगावर घेणं कोणासाठी आहे? समाजासाठी आहे, समाजातल्या शेवटच्या माणसासाठी आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला त्याचे अधिकार मिळाले पाहिजे त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून ही लढाई 5, 10, 20, 100, 200 लोकांची नाही. जेव्हा लाखभर लोक रस्त्यावर येतील निश्चितपणानं महाराष्ट्र सरकारला आपला गांभीर्यानं विचारच नव्हे, 24 तास सुद्धा बसले नाहीत म्हणून जनांगी उन्हामध्ये चटके सर लागले, परंतु सरकारला जास्त फटके बसले. त्यांना कळालं आता आपल्याला करावंच लागणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या एक व्यक्ती जरी या पदयात्रेमध्ये आला तर निश्चितपणानं सरकार ऍक्टिव्ह मोडवर येऊ शकते. भले कोणी किती विरोध करणाऱ्याचा आपण सन्मान करू, संविधानिक अधिकाराचा भाग आहे म्हणून त्याच्याकडे पाहू आणि त्याचा अधिकार करू. मला एवढंच म्हणायचं आहे, कोणाला काय नावं ठेवायचं ठेवू दे, अण्णा भाऊला, लवजीला, अमुक तमुक. आपण बाबासाहेबांना नाव ठेवायचं नाही, आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही. महार आपले दुश्मन नाहीत, आम्ही बंधू आहोत. एक मुद्दा सोडला तर जाहीरपणाने सांगतो, परंतु ही लढाई बाबासाहेबांच्या विचारानं पुढे घेऊन जाण्याची नैतिक जिम्मेदारी आमची आहे. आणि याच्यासाठी मी म्हणेन, माझ्या प्राणापेक्षा आरक्षण वर्गीकरणाचा लढा अतिशय महत्वाचा आहे आणि याच बेसवर आम्ही लढायला तयार झालो पाहिजे. तेव्हा आम्ही ही लढाई यशस्वी करू शकतो, नाहीतर सगळा टाइमपास होऊ शकतो. जे लोक सत्तेत राहिलेत आजपर्यंत, ढोबळे, आवळे, बागवे, सगळेच यांच्या प्रॉपर्ट्या तपासा. 5-5 हजार, 20-20 हजार कोटीची प्रॉपर्टी आहे आणि सामान्य माणूस इथं लाईनीमध्ये आहे. तो अत्याचाराचा बळी आहे, विवंचनेचा बळी आहे, अपमानाचा बळी आहे. तो लाईनीमध्ये आहे, त्याला काहीच नाही, संधी मिळत नाही. अशा प्रकारचं आम्हाला परिवर्तन नको आहे, अशा प्रकारचे लाभ आम्हाला नको आहे. शेवटच्या माणसाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आमची सार्वजनिक एक उंची, समाजाची एक लेवल तयार होईल आणि जेव्हा समाजाची लेवल तयार होईल तेव्हा तुमची कोणीच उपेक्षा करणार नाही, तुमचं कोणीच अपमान करण्याचं धाडस करणार नाही. तुम्हाला कोणीच दुबळे आणि सहानुभूतीचे पात्र आहेत अशा प्रकारची भलामना करणार नाही. तुम्हाला गाडू कोणीच म्हणणार नाही, कारण म्हणतील हे सक्षम लोक आहेत, हे बंडखोर लोक आहेत, हे संघटित लोक आहेत, यांच्यामध्ये धमक आहे राज्यकर्त्यांना चॅलेंज करायची. अशा प्रकारचा व्यवहार तुमच्यासोबत केला जाईल आणि ते करण्यासाठी आरक्षण वर्गीकरण